तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिक्वेन्सेस या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तर सिक्वेन्स म्हणजे काय हे आपण पहिले समजावून घेणार आहोत. त्यानंतर एक एक स्टेप आपण त्याची समजून घेणार आहोत, जसं त्याचे रूल्स काय आहेत, मग डिफरन्स काय आहे सिक्वेन्स आणि सेट्समधला. त्यानंतर आपण सिक्वेन्सेसचे टाइप्स काय आहेत आणि त्यांच्यामध्ये नॅचरल नंबरची सम कशी काढायची आहे हे वन बाय वन आपण समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण वळूया सिक्वेन्सेस म्हणजे काय जाणून घेऊया. डेफिनेशन ऑफ सिक्वेन्सेस. तर सिक्वेन्स म्हणजे काय असतं? इट इज नथिंग बट द कलेक्शन ऑर द लिस्ट ऑफ द नंबर्स. म्हणजे आपण जसं एखादी गोष्ट खूप साऱ्या गोष्टींचं कलेक्शन करतो किंवा त्याची एक लिस्ट बनवतो, एक यादी बनवतो, तसा हा सिक्वेन्स आहे. बट इट इज डिफरंट फ्रॉम द लिस्ट दॅट वी मेड ऑन युअर रिअल लाईफ. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जी लिस्ट बनवतो त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काही डिफरन्स आहे. तर सिक्वेन्समध्ये काय असतं? सिक्वेन्स इज नथिंग बट अ लिस्ट किंवा आपण त्याला म्हणूया की कलेक्शन ऑफ नंबर्स, बट इट शुड बी अरेंज इन सम डेफिनेट ऑर्डर. त्याला काहीतरी डेफिनेट ऑर्डर असते. अँड अगेन इट मॅनेज्ड बाय ऑर अकॉर्डिंग टू सम रूल. म्हणजे सिक्वेन्समध्ये लिस्ट आहे की जी काहीतरी ऑर्डर, यू कॅन से डेफिनेट ऑर्डरने ती मांडलेली आहे, अरेंज केलेली आहे. अँड हॅविंग द स्पेसिफिक रूल्स. वन्स वी रिवाइज द डेफिनेशन ऑफ सिक्वेन्सेस, अ सिक्वेन्स इज अ लिस्ट ऑर कलेक्शन ऑफ द एलिमेंट्स which are arranged in some definite order and according to some rules is called a sequences. मग ज्या वेळेस आपण सिक्वेन्सेस डेली लाईफमध्ये यूज करत आहोत त्यावेळेस आपण त्याचे रूल्स पहिले आपण ॲप्लाय करणार आहोत. सो व्हॉट आर द रूल्स बिहाइंड दिस सिक्वेन्सेस? मग आपण एक एक्झाम्पलने हे समजून घेऊया. सिक्वेन्सचं आपण एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल की 1 2 3 अँड सो ऑन अशी काहीतरी तुमची सिक्वेन्स आहे, म्हणजेच काय लिस्ट आहे. आता ही जी लिस्ट आहे हिला काहीतरी ऑर्डर आहे, म्हणजेच काय 1 देन +1 केल्यावर मिळतोय 2 +1 केल्यावर मिळतोय 3 अँड सो ऑन. मग याला काहीतरी डेफिनेट ऑर्डर पण आहे अँड डेफिनेट रूल पण आहे की एकनेच इन्क्रीज होतो आहे ईच अँड एव्हरी नंबर. म्हणजे त्यांच्यामध्ये शिस्त आहे की प्रत्येक पुढचा नंबर येणारा हा एकनेच इन्क्रीज होतो आहे. मग आत्ता आपण त्याचे रूल्स बघताना जो फर्स्ट नंबर म्हणजे स्टार्ट ऑफ द सिक्वेन्स जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज द फर्स्ट टर्म. ह्या सिक्वेन्समध्ये येणारी प्रत्येक संख्या दॅट मीन्स ईच नंबर इज कॉल्ड द टर्म ऑफ द सिक्वेन्स. म्हणजे 1 ही एक टर्म झाली, 2 ही दुसरी टर्म झाली, 3 अशा सगळे जे नंबर्स असतील त्याला आपण इंडिव्हिज्युअली टर्म ह्या नावानेच ओळखणार आहोत. मग ह्या जो पहिला म्हणजे यू कॅन से स्टार्ट ऑफ द लिस्ट इज कॉल्ड ॲज फर्स्ट टर्म. देन there is a second number that is called as the second term. Then again the number followed by the second term is nothing but the third term, and each and every term is called like that. And last, if there is the finite means you can count that numbers, the last of the term is called as nth term of the sequence. ही झाले आहेत रूल्स ऑफ द सिक्वेन्सचे. त्याच्यामध्ये आपण आता प्रत्येक जी टर्म आहे, फॉर एक्झाम्पल फर्स्ट टर्म जी आहे 1, सेकंड टर्म जी आहे 2, तर फर्स्ट टर्म नंतर येणारी जी सेकंड टर्म आहे यांच्यामध्ये काहीतरी कॉमन डिफरन्स आहे. म्हणजेच काय मी जे म्हणते की प्रत्येक नंबर हा एकने इन्क्रीज होतो आहे. म्हणजेच ह्या दोघांमध्ये 1चा डिफरन्स आहे. नंतर सेकंड आणि थर्ड ह्या टर्ममध्ये सुद्धा 1चा डिफरन्स आहे. अगेन 3 नंतर सपोज 4 येणार आहे. या प्रत्येक टर्ममध्ये येणारा जो गॅप आहे यू कॅन से डिफरन्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज कॉमन डिफरन्स. इट इज कॉमन फॉर एव्हरी नंबर ॲपिअरिंग 1 by 1. एकानंतर येणारा प्रत्येक नंबरच्या मध्ये जो काही डिफरन्स आहे इज कॉल्ड ॲज द कॉमन डिफरन्स. आत्ताच आपण बघितले आहेत की रूल्स ऑफ द सिक्वेन्सेस. मी वन्स अगेन रिपीट करेन की सिक्वेन्समध्ये जे काही नंबर्स आहेत
that numbers are arranged in some definite order and having the definite rule. The first number or start of the sequence is called the first term, then the second number is called second term, third one is called third term, and so on. The last of the term is called as the end term, and the difference between each term of the sequence is called as its common difference. यानंतर आपण बघणार आहोत की डिफरन्सेस बिटवीन सिक्वेन्सेस आणि सेट्स काय आहे. ॲट द फर्स्ट की तुम्हाला सिक्वेन्सेस कळलं आहे की सिक्वेन्समध्ये जे नंबर्स येणार आहेत किंवा जी लिस्ट येणार आहे ती सम डेफिनेट ऑर्डरने असणार आहे अँड इट हॅविंग सम रूल्स, तिला रूल पण असणार आहे. आणि आपल्याला सेट्स हा जो बेसिक कन्सेप्ट आहे हा माहीत असेलच, पण वन्स अगेन आपण तो रिव्हाइज करूया. रिव्हाइज करताना आपण सिक्वेन्स आणि सेट यांच्यातला डिफरन्सने तो जाणून घेणार आहोत. तर सिक्वेन्स जो आहे याच्यामधले आणि सेट्स जो आहे यांच्यामधल्या लिस्टमध्ये काय डिफरन्स आहे. तर पहिला डिफरन्स आपण बघणार आहोत सिक्वेन्सेसमधला. तर सिक्वेन्समध्ये जे नंबर्स आहेत दे आर अरेंज्ड इन सम ऑर्डर अँड हॅविंग द डेफिनेट रूल. काहीतरी ऑर्डरनेच तेच अरेंज केलेले आहेत. सेट्समधले नंबर डज नॉट नीड टू अरेंज बाय सम स्पेसिफिक ऑर्डर और बाय सम स्पेसिफिक रूल्स. तुम्ही जेव्हा कुठल्याही गोष्टीचं कलेक्शन करताय, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे असलेली एखाद्या पुस्तकांची यादी असेल किंवा पुस्तकांची संख्या असेल, मग तुम्ही ती पुस्तकांची जी नावं आहेत ती वन बाय वन कुठल्याही ऑर्डरने जरी मांडली, म्हणजे तुमची जी यादी तयार होते आहे, लिस्ट तयार होते आहे, त्याला आपण सेट्स म्हणतो. त्याला कुठलाही नियम नाही आहे, तुम्ही त्याला कुठल्याही ऑर्डरने ती लिस्ट मांडू शकताय, म्हणजे तो सेट्स झाला. पण सिक्वेन्स म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये डेफिनेट ऑर्डर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं एज आहे, तुम्ही पहिले 1 वर्षाचे होता, मग 2चे होता, मग 3चे होता, असं नाही होत ना की तुम्ही 5 वर्षाचे झाले होते आणि तुम्हाला आता चॉईस आहे की तुम्ही 1 वर्षाचे व्हायचे. म्हणजे काय इथे डेफिनेट रूल आहे की त्याच्यामध्ये सम स्पेसिफिक डिफरन्सेस अँड स्पेसिफिक रूल्स फॉलो झालेले आहेत. आणि सेट्समध्ये इट डझंट नीड टू अरेंज बाय सम स्पेसिफिक रूल्स अँड सम स्पेसिफिक ऑर्डर. That was the first difference between sequences and set. Now we go to the second difference, that is the elements of the sequences जे रूल्सने आलेले आहेत इट कॅनॉट बी रिअरेंज. आपण ते परत अरेंज नाही करू शकत. जी लिस्ट तुम्हाला दिलेली आहे दॅट इज वन्स अँड फायनल. म्हणजेच काय रूल्सने आलेले असल्यामुळे त्यांच्यामधला डिफरन्स जो आहे तो बदलता येणार नाही आहे, त्यांच्यामध्ये असणारी ऑर्डरही बदलता येणार नाही आहे. सो द लिस्ट इन द सिक्वेन्सेस कॅनॉट बी रिअरेंज. बट वी रिपीट दी सेकंड डिफरन्स ऑफ द सेट की द एलिमेंट्स इन द सेट कॅन बी रिअरेंज. आपण ते परत अरेंज करू शकत आहोत, रिराईट करू शकत आहोत. मीन्स तुमच्याकडे समजा 5 गोष्टींची यादी आहे, तर तुम्ही ती 5 नावं आलटून पालटून कशीही लिहिली तर त्याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही आहे. सो दॅट इज नथिंग बट द एक्झाम्पल ऑफ सेट. द थर्ड डिफरन्स ऑफ द सिक्वेन्सेस अँड सेट की जी पण व्हॅल्यू तुमच्या सिक्वेन्समध्ये तुम्ही लिहिणार आहात ती 1 और मेनी टाइम्स कशीही लिहू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की एखादा पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे 3 हा नंबर रिपीटेडली मला लिहायचा आहे 3 3 3 बिकॉज इट हॅव सम रूल्स की माझे फर्स्ट टर्म पण 3च आहे, सेकंड टर्म पण 3च आहे, थर्ड टर्म पण 3च आहे आणि यांच्यामधला डिफरन्स मात्र 0 0 0 आहे. म्हणजेच काय ही जी लिस्ट आहे ती कुठल्या तरी ऑर्डरने लिहिली गेली आहे आणि इट फॉलोईंग द रूल्स दॅट इज द डिफरन्स बिटवीन एनी 2 टर्म इज 0. म्हणजेच ही टर्म आपण परत रिराईट करू शकत नाही किंवा त्याची ऑर्डर आपण बदलवू शकत नाही. तर सेट्समध्ये जी पण व्हॅल्यू आपण लिहित आहोत ती फक्त एकदाच येणार आहे. म्हणजे समजा आपण पुस्तकांची यादी करायची ठरवली तर आपल्याकडे मॅथ्सचं पुस्तक आहे, जॉमेट्रीचं पुस्तक आहे, हिस्ट्रीचं पुस्तक आहे. तर हिस्ट्रीचं पुस्तक डबल लिहायची गरज नाही आहे आपल्याला. आपण ऑर्डर चेंज करू शकतोय पण ती गोष्ट आपण रिपीटेडली लिहायची गरज नाही आहे. म्हणजेच ईच एलिमेंट is appearing in the set only once. But what happen in sequences, there is some specific rule, so you can arrange, you can manage any number or any real thing in multiple times also. That is the difference between sequences and set. तर मित्रांनो आता पुढचा टॉपिक आपण बघत आहोत टाइप्स ऑफ सिक्वेन्सेस. टाइप ऑफ सिक्वेन्सेसमध्ये आपल्याला 2 प्रकार माहीत आहेत, फायनाईट सिक्वेन्सेस आणि इनफायनाईट सिक्वेन्सेस. मग फायनाईट आणि इनफायनाईट म्हणजे काय 1 बाय 1 बघतोय.
फायनाईट सिक्वेन्स म्हणजेच काय, तर ज्या सिक्वेन्समध्ये द नंबर ऑफ टर्म्स आर काउंटेबल. काउंटेबल म्हणजे काय, आपण त्याच्यामधली जी संख्या आहे ती मोजू शकतो. म्हणजे एक्झाम्पल की माझ्याकडे समजा 5 पुस्तकं आहेत, माझ्याकडे 50 पेन आहेत, आपण ती संख्या स्पेसिफिक एखाद्या नंबरने सांगू शकतो, काउंट करून सांगू शकतो. म्हणजेच इट इज नथिंग बट द फायनाईट सिक्वेन्स. त्याच्या नावातच आहे, फायनाईट मीन्स काउंटेबल. आणि याच्या अपोजिट जे आहे दॅट इज इनफायनाईट सिक्वेन्स, म्हणजे ज्याच्यामध्ये जी काही टर्म्स येणार आहेत, जेवढे काही नंबर्स येणार आहेत, दॅट कॅनॉट बी काउंटेबल. ते आपण काउंट करू शकत नाही, मोजू शकत नाही. आता फॉर एक्झाम्पल नॅचरल नंबर्स. आपल्याकडे जे नॅचरल नंबर आहे, सेट ऑफ द नॅचरल नंबर्स आहे, स्टार्टिंग फ्रॉम 1 2 3 आपण मोजू शकतोय का, नाही. म्हणजे लास्ट ऑफ द नंबर इन द नॅचरल नंबर, सेट ऑफ द नॅचरल नंबर आपण सांगू शकत नाही आहे. म्हणजेच वी कॅनॉट बी काउंटेड, इट इज नॉट काउंटेबल. सो दिस इज कॉल्ड ॲज द इनफायनाईट सिक्वेन्स. फायनाईट सिक्वेन्स आणि इनफायनाईट सिक्वेन्स या दोघी प्रकारच्या सिक्वेन्सेस आपल्याला आपल्या एक्झाम्पल्समध्ये यूज करायच्या आहेत. नेक्स्ट आपला टॉपिक आपला आहे सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ द सिक्वेन्स. म्हणजे सिक्वेन्समध्ये येणारे जे एन टर्म्स आहेत, पहिल्या एन टर्म्स आहेत, त्यांची सम कशी करायची ते आपण बघणार आहोत. तर त्यासाठी एक आपल्याकडे माहीत आहे आपल्याला की TN. व्हॉट इज TN? This TN denotes the nth term of your sequence. आपण बघितलं आहे डेफिनेशनमध्ये की फर्स्ट टर्मसाठी आपण T1 डिनोट करतोय, सेकंड टर्मसाठी T2 अँड सो ऑन. जर का nth टर्म असेल तर ती आपण ओळखतो आहोत TNने. ह्या TNला लिहिताना आपण एक तर कर्ली ब्रॅकेट्समध्ये लिहिलं तरी चालणार आहे, किंवा या पद्धतीने लिहितोय, किंवा ओनली TN लिहितोय, वन अँड द सेम असणार आहे. तर हा जो TN आहे, इट इज नथिंग बट द nth टर्म ऑफ द सिक्वेन्स. इफ द TN इज अ सिक्वेन्स. आता आपला TN हा जर का सिक्वेन्स असेल तर सम ऑफ nth टर्म, सम ऑफ n टर्म्स ऑफ द सिक्वेन्स कसं लिहिणार आपण, तर त्यासाठी आपल्याला TN इज इक्वल टू द सम ऑफ n टर्म्स ऑफ सिक्वेन्स. आपण डिनोट कसं करणार आहोत, SN. S फॉर सम, N फॉर द n नंबर ऑफ टर्म्स. म्हणजेच SN इज नथिंग बट द सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स ऑफ द सिक्वेन्स. यासाठी आपल्याला या सिक्वेन्समध्ये येणाऱ्या n नंबर ऑफ टर्म्स जे आहेत त्यांची सम करायची आहे. म्हणजेच आपल्या टर्म्स जे आहेत स्टार्टिंग विथ T1 प्लस सेकंड टर्म इज T2 प्लस T3 प्लस अँड सो ऑन प्लस TN. म्हणजेच फर्स्ट टर्मपासून nth टर्मपर्यंत येणाऱ्या सगळ्या टर्म्सची सम म्हणजे तुमचा SN आहे. दॅट इज कॉल्ड द सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ द सिक्वेन्स. आता आपल्याला माहीत आहे की तुमची T1 जी आहे दिस इज नथिंग बट द फर्स्ट टर्म. म्हणजे समजा मी n ची व्हॅल्यू 1 पुट केली तर तुम्हाला फक्त T1 मिळेल. म्हणजेच काय, पहिल्या टर्मची सम, म्हणजेच फक्त पहिली टर्म. म्हणजेच यू गेट S1 इज T1. S1 म्हणजे सम ऑफ फर्स्ट n टर्म इज नथिंग बट ओनली युअर फर्स्ट टर्म. In the same manner, suppose we write S2 is equal to, you get T1 plus T2. बघा परत एकदा आपण रिवाइज करणार आहोत. SN म्हणजे काय, nth टर्मची सम. मग n टर्मच्या समसाठी n नंबर ऑफ टर्म्सची आपण बेरीज केली. पहिल्या टर्मची सम म्हणजे आपल्याला फक्त सम ऑफ द फर्स्ट n टर्म पाहिजे. सो S1 इज इक्वल टू T1, ओनली फर्स्ट टर्म. When we require the sum of two terms of the sequence, then we write S2. दोनच टर्मची सम पाहिजे, so write T1 plus T2. In the same manner, if you have to write the sum of first three terms, then you write S3, and it becomes T1 plus T2 plus T3. And in the same manner we already written Sn is equal to T1 plus T2 plus T3 and so on plus Tn.
आता हे जे आपण इक्वेशन मिळवलेले आहेत, सो फ्रॉम दिस इक्वेशन आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे बघा. फ्रॉम दिस इक्वेशन वी हॅव काय आहे आपल्याकडे, की आपल्याला कळलं की पहिली टर्म म्हणजेच तुमचा S1 आहे. तर जर दुसरी टर्म तुम्हाला पाहिजे असेल, तुमच्याकडे जर सम दिलेली आहे, दुसरी टर्म जर तुम्हाला पाहिजे असेल तर S2 मायनस S1 इज नथिंग बट युअर सेकंड टर्म, बिकॉज हिअर T1 इज ॲक्टिंग ॲज अ S1, हिअर T1 इज ॲक्टिंग ॲज अ S1. समजा आपल्याला T2 हवा आहे, देन S1 जर तुम्ही इकडे दिला लेफ्ट हँड साईडला तर S2 मायनस S1 इज युअर T2. अगेन T1 प्लस T2 हे जे टोटल आहे तुमचा S2 आहे, म्हणजेच S3 हा तसाच लिहिला. आता हा T1 प्लस T2 म्हणजेच S2 हा अगेन आपण लेफ्ट हँड साईडला आणला आहे, तर तो होणार आहे S2 इज नथिंग युअर T3. Again, suppose you have to find T4, then you can write S4 minus S3. Again, असं तुम्ही जर कंटिन्यू केलं आहे फॉर द n टर्म्स, then you can write Sn minus 1 is equal to Tn. nth टर्म जर तुम्हाला हवी असेल तर nth टर्मसाठी n नंबरची सम मायनस त्या नंबरच्या आधीच्या टर्म्सची सम आपण मायनस करतोय बघा. एक्झाम्पल म्हणून आपण परत हे रिपीट करूया की T4 तुम्हाला दिलेला T4 तुम्हाला काढायचा होता, तर आपण फोर्थ टर्मची जी सम आहे त्यातनं त्याच्या आधीच्या टर्मची सम मायनस केली. अगेन T3साठी S3 म्हणजेच काय, थर्ड टर्मच्या सममधून आपण त्याच्या आधीच्या टर्मची सम मायनस केली. सेम की आपण nth टर्म काढण्यासाठी nth टर्मच्या सममधून त्याच्या आधीची, आता nth हा नंबर असेल त्याच्या आधीचा नंबर हा n-1 असेल, सो मायनस S-1 दॅट इज द Tn. सो देअरफॉर यू कॅन राईट Tn इज इक्वल टू Sn मायनस Sn-1. Sn minus Sn-1. This is the nth term when the sum is given for the nth terms. तर आपण आता बघणार आहोत एक्सरसाइज 1.1. क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, फॉर ईच सिक्वेन्स फाइंड द नेक्स्ट 4 टर्म्स. म्हणजे खाली एक सिक्वेन्स दिलेला आहे, त्या सिक्वेन्सच्या पुढच्या अजून 4 टर्म्स आपल्याला द्यायचे आहेत. म्हणजे सिक्वेन्स आपल्याला दिलेला आहे 1 2 4 7 11 आणि 11 नंतरचे अजून 4 टर्म्स आपल्याला शोधायचे आहेत. तर आपण सगळ्यात पहिले लिहून घेणार आहोत की फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म कशी आहे. तर आपल्याला दिलेला आहे बघा T1 इज इक्वल टू 1 दॅट इज द फर्स्ट टर्म. T2 दिलेला आहे 2, T3 आपल्याला दिलेला आहे 4, T4 दिलेला आहे 7 अँड T5 आपल्याला दिलेला आहे 11. आता आपल्याला याच्या पुढच्या 4 टर्म्स काढायच्या आहेत. तर आपण पहिले T1 1 दिल्यानंतर T2 कसा आलेला आहे, म्हणजेच आपण याच्या मागचं रूल काय दिलेला आहे. आपण आत्ता डेफिनेशन जी बघितली सिक्वेन्समध्ये की प्रत्येक टर्म जी आहे सिक्वेन्समधली इट हॅविंग सम स्पेसिफिक रूल. मग रूल काय आहे त्यांच्या मागचा तो आपण बघूया की T2 ही टर्म कशी मिळाली आहे. तर T2 2 दिलेली आहे, म्हणजेच काय T1 मध्ये मला 1 मिळवावा लागला, तेव्हा मला T2 किती मिळाली, 1 + 1 2 मिळालेली आहे. परत T3 कशी मिळालेली आहे, तर T2 जो आहे दॅट इज 2, त्याच्यामध्ये 2 आपल्याला ॲड करावा लागलास, म्हणजेच T2 इज 2 + 2 दॅट इज 4. T4 आपल्याला कसा मिळालेला आहे, हे जे आपण लिहितो आहे ना, हे ॲक्च्युली द टर्म्स गिवन इन द सिक्वेन्स, जस्ट वी हॅव टू फाइंडिंग द रूल्स ऑफ द सिक्वेन्सेस. मग आपण बघतोय की पहिली टर्म जर का 1 आहे तर दुसरी टर्म येण्यासाठी पहिल्या टर्ममध्ये 1 आपण ॲड केला, दुसऱ्या टर्ममध्ये 2 ॲड केल्यानंतर तिसरी टर्म मिळाली आहे. आता तिसऱ्या टर्ममध्ये बघा इथे 1 ॲड केला, इथे 2 ॲड केला आहे, मग इथे किती 3 ॲड केला आहे, म्हणजेच T3 इज युअर 4 + 3 7, म्हणजेच T4 आपल्याला 7 मिळालेला आहे. आणि 5th टर्म मिळण्यासाठी चौथ्या टर्ममध्ये आता काय येणार 4, म्हणजेच तुमचा T4 जो आहे तो 7 लिहिला आणि हा +4 इज इक्वल टू 11.
म्हणजेच आपली जशी टर्म पुढे पुढे जाणार आहे तर 1 1 ने तुमची इन्क्रीमेंट होते आहे. सो आपल्याला याच्या पुढच्या 5 टर्म काढायच्या आहेत. देअरफॉर द नेक्स्ट 4 टर्म्स विल बी कशा असतील. आता बघा T5च्या नंतरच्या म्हणजेच तुमची असणार आहे T6 कशी असेल तर T5 मध्ये 5 मिळवावा लागेल. T5 किती मिळालेली आहे 11 प्लस 5 इज इक्वल टू 16. त्यानंतर 7th टर्म काढायची आहे. परत 7th टर्मसाठी आधीच्या टर्ममध्ये म्हणजेच T6 मध्ये 6 मिळवावा लागेल. म्हणजेच 16 प्लस 6 दॅट इज इक्वल्स टू 22. अगेन T8 काढण्यासाठी ह्या T7 आधीच्या टर्ममध्ये 7 ॲड केला दॅट इज इक्वल्स टू 22 प्लस 7 दॅट मीन्स 29. And the last and fourth term that is equals to T9. You can write T8 plus 8 that means 28, 29 plus 8 that is equals to 37. Therefore the 4 terms are आणि मग ज्या टर्म्स आपल्याला मिळालेल्या आहेत त्या लिहून घ्यायच्या 16, 22, 29 and 37.